गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण भारत माता ही पोयम, ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री शांता शेळके यांनी ही कविता लिहिलेली आहे. यांचा जन्म 1922 आणि मृत्यू 2002 मध्ये झाला. तर सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची भारत माता ही कविता आपण आज बघणार आहोत. प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरीही येथील सर्व फुले. प्रियतम आम्हाला प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. रंग वेगळे गंध वेगळे, तरीही येथील सर्व फुले. प्रियतम अमुचा धवल हिमालय, बघे बिडाया जो गगना. प्रियतम अमुचे सह्य विद्य हे, प्रियतम या गंगा जमुना. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम अमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. सदा तिचा ध्वज उंच धरू. प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळा गंध वेगळा, तरी येथील सर्व फुले. तर आज आपण शांता शेळके लिखित भारत माता ही कविता बघत आहोत. बघा, प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. भारत माता, माता म्हणजे आई, माता म्हणजे आई. तर भारत माता म्हणजे भारत देश, जी आपली मातृभूमी आहे, त्या मातृभूमीला आपण भारत माता संबोधित असतो. तर प्रियतम अमुची भारत माता, प्रियतम म्हणजे प्रियकर, आवडणारी. अमुची म्हणजे आमची. प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. प्रियतम अमुची भारत माता म्हणजे आमची भारत माता आम्हाला काय आहे, प्रिय आहे. आमची भारत माता आम्हाला प्रिय आहे आणि आम्ही सर्व तिची मुले आहोत. आम्ही सर्व काय आहोत, तिची मुले आहोत. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथील सर्व फुले. गंध म्हणजे वास. आमच्या भारत मातेतील निसर्ग हा वेगवेगळ्या रंगांनी, फुलांनी आणि सर्व फळा फुलांनी संपन्न आहे. आमच्या भारत मातेचा निसर्ग हा वेगवेगळ्या रंगांनी, गंधांनी आणि सर्व फुला फळांनी काय आहे, संपन्न आहे. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. आम्हाला आमची माती, मृदा, आमची भारत मातेची माती आम्हाला काय आहे, प्रिय आहे. आम्हाला ही धरती प्रिय आहे. प्रिय हे पाणी झुळझुळते. तसेच आमच्या भारतात वाहणाऱ्या नद्या ह्या सुद्धा आम्हाला प्रिय आहे. झुळझुळ वाहणाऱ्या नद्या, प्रिय हे पाणी झुळझुळते. आमच्या देशात वाहणाऱ्या, भारत देशात वाहणाऱ्या आमच्या झुळझुळ वाहणाऱ्या नद्या सुद्धा आम्हाला काय आहे, प्रिय आहे. प्रियकर ही डुलणारी शेते, प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. आमच्या भारतामध्ये जी हिरवीगार शेते आहेत, जी हवेवर, वाऱ्यांवर डुलणारी शेते आहेत, ही शेते सुद्धा आम्हाला काय आहे, प्रिय आहे. तसेच प्रिय हे वारे सळसळते आणि सळसळ वाहणारे वारे सुद्धा आम्हाला काय आहे, प्रिय आहेत. प्रियतम अमुचा धवल हिमालय, प्रियतम अमुचा धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना. धवल म्हणजे पांढरा शुभ्र. तर जो हिमालय, आमचा जो पांढरा शुभ्र हिमालय आहे, जो गगन म्हणजे आकाशाला भिडणारा, आकाशाला टेकून पाहतो आहे, असा हा आमचा हिमालय सुद्धा आम्हाला प्रिय आहे.
जो आकाशाला भिडून पाहणार आहे असा पांढरा शुभ्र हिमालय सुद्धा आम्हाला काय आहे, प्रिय आहे. प्रियतम अमुचे सहाय्य विद्य आहे प्रियतम या गंगा जमुना. तसेच आमच्या भारतात असणारे सह्याद्री पर्वत, विंध्य पर्वत हे सुद्धा आम्हाला प्रिय आहे. तसेच आमच्या देशात वाहणाऱ्या नद्या गंगा जमुना या सुद्धा काय आहे, आम्हाला प्रिय आहेत. मानव सारे समान असती शिकवण ही जगतास दिली. बघा, सर्व माणसे समान आहेत ही शिकवण आम्ही संपूर्ण जगाला दिली आहे की आमच्या देशात विविधतेतही एकता आहे. समानतेचा संदेश आम्ही सर्व जगाला दिलेला आहे की आम्ही सर्व समान आहोत. या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. सद्गुणी म्हणजे गुणी मुलं. या मातेची मुले सद्गुणी, या भारत मातेची आम्ही सर्व गुणी मुले आहोत, सद्गुणी मुले आहोत ही शिकवण आम्ही या सर्व जगाला प्रिय झाली. आम्ही या भारत मातेची सद्गुणी मुलं संपूर्ण जगाला काय झालेली आहे, प्रिय झालेली आहे, आवडू लागलेली आहे. प्रियतम अमुची भारत माता वंदन आम्ही तिला करू. अशी आम्हाला प्रिय असणारी भारत माता आम्ही तिला नेहमी वंदन करत राहू, नमस्कार करत राहू. या मातेची मुले लाडकी, आम्ही या मातेची लाडकी मुले आहोत आणि सदा तिचा ध्वज उंच धरू. आम्ही या मातेची लाडकी मुले आहोत आणि आम्ही नेहमी तिचा ध्वज सतत उंच फडकवत ठेवू, नेहमी तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवू. तिच्या स्वातंत्र्यावर आम्ही आज येऊ देणार नाही, नेहमी तिचा झेंडा उंच फडकत ठेवू. अशा प्रकारे भारत मातेमध्ये भारतातील आपल्याला उदाहरण दिलं आहे की आम्हाला काय काय प्रिय आहे. आम्हाला येथील फुले, फळं, माती, नद्या, पर्वत, शेते, वारे हे सगळं आम्हाला काय आहे, प्रिय आहेत. आणि तर शांता शेळके यांनी आपल्याला भारत माता या कवितेतून भारतभूमीची वैशिष्ट्ये तसेच भारताच्या मातीत विविधता आहे, येथील निसर्ग फुललेला आहे, इथली प्रजा गुणी आहे, पर्वत उंच पर्वत आहेत, तसेच भारत मातेविषयी आदर बाळगून तिचा गौरव वाढवू व तिचा ध्वज सतत उंच फडकवत ठेवू असा अर्थ या कवितेत प्रतीत केलेला आहे. भारत मातेविषयी आदर, कृतज्ञतेचा भाव आणि तसेच तिचा गौरव वाढवून नेहमी तिचा ध्वज उंच फडकत ठेवू हा अर्थ या कवितेतून प्रतीत होतो. थँक्यू.